नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर बघूया आजच्या अपडेट्स। मित्रांनो, विकी कौशलचा बॅड न्यूज हा चित्रपट 19 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटात विकी कौशल, एमी विर्क आणि तृप्ती डिमरी यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे। या चित्रपटाची लांबी 2 तास 22 मिनिटे आहे। विकी कौशल हा या चित्रपटाचा खरा स्टार आहे। आपल्या देहबोलीने आणि संवाद फेकीने तो प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो। पण त्याच्या याआधी प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांवर नजर टाकल्यास हे पात्र त्या तुलनेत खूपच कमकुवत आहे। विकी कौशल आणि तृप्ती डिमरी जी ॲनिमल चित्रपटाद्वारे नॅशनल क्रश बनली होती, त्यांची केमिस्ट्री अप्रतिम आहे, परंतु भावनिक दृश्यांमध्ये ते कमकुवत दिसतात। या चित्रपटात एमी विर्कला मोठी संधी मिळाली आहे, पण तो विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्या विरुद्धच्या त्रिकोणी प्रेम कथेत बसत नाही। त्याचा आणि तृप्तीचा विनोदी सीन पाहताना अजिबात हसू येत नाही। हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेला गुड न्यूज या चित्रपटाचा सिक्वेल असल्याचे बोलले जात होते, पण हा चित्रपट सिक्वेल नाही। त्याच धर्तीवर याला फॉर्म्युला फिल्म म्हणता येईल। चित्रपटाची कथा सुरुवातीपासूनच संत आहे। चित्रपटात क्रूड जोक्स आणि थोडेसे इमोशनल ड्रामा जोडून एक मध्यम कथा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। चित्रपटातील काही दृश्य खूपच कंटाळवाणी आहे। कॉमेडी सीन्स मध्येही प्रेक्षक हसत नाहीत। तौबा तौबा सोडले तर ओठांवर रोडणारे गाणे सुद्धा नाहीत। चित्रपटाचे पार्श्वसंगीतही सामान्य आहे। अनेक ठिकाणी करण जोहरच्या चित्रपटाचे संगीत पार्श्वभूमीत वाजवले जाते। हा चित्रपट ना मनोरंजन करतो ना काही विशेष संदेश देतोय। चित्रपटातील गाणी आणि संवाद बहुतांश पंजाबी भाषेत आहेत। जर तुम्हाला काम चालव पंजाबी येत असेल तर तुम्ही लॉजिक शिवाय चित्रपटाला एन्जॉय करू शकता। यानंतर बघूया पुढील अपडेट। मागील अनेक दिवसांपासून एका सिनेमाची बरीच चर्चा सुरू आहे। नवरा माझा नवसाच्या या सिनेमाचा दुसरा भाग येणार असून प्रेक्षकांनाही या सिनेमाची बरीच उत्सुकता लागून राहिली आहे। नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। येत्या 20 सप्टेंबर रोजी नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या सिनेमाचा एक टीजर रिलीज करण्यात आला होता। नवरा माझा नवसाचा भाग 2 मध्ये कोकण रेल्वेचा प्रवास अनुभवायला मिळणार आहे। तर अशोक सराफ यावेळी बस कंडक्टर नव्हे तर टीसी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नवरा माझा नवसाच्या 2 मध्ये अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमंत इंगळे, सुप्रिया पिळगावकर ही मंडळी दिसणार आहेत। विशेष म्हणजे यंदाचा हा प्रवास कोकण रेल्वेने होणार आहे, त्यामुळे येत्या 20 सप्टेंबर पासून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। यानंतर एक महत्त्वाची अपडेट। येत्या 28 जुलै रोजी बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचा ग्रँड प्रीमियर होणार आहे। यंदाच्या सीझनचं होस्टिंग हे रितेश देशमुख करणार असून तो त्याच्या स्टाईलने घरातल्यांची शाळा घेणार आहे। त्यातच आता बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून कोण सहभागी होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे। त्यामुळे अनेकांची नावं सध्या समोर येत असून आता यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या देखील नावाची चर्चा सुरू झाली आहे। काही दिवसांपूर्वीच कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर तसेच मालिका विश्वातील अभिनेते विवेक सांगळे आणि चेतन वडनेरे यांच्या नावाची चर्चा सुरू होती। त्यातच आता वर्षा उसगावकर यांच्या नावाची देखील चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात ही मंडळी दिसणार का याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली। वर्षा उसगावकर स्टार प्रवाह वाहिनीवरील सुगमंजी नक्की काय असतं या मालिकेत दिसत होत्या, पण त्यांनी आता या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे। त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून यावर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचं बिग बॉसच्या घरात स्वागत केलं आहे। त्यामुळे वर्षा उसगावकर या बिग बॉसच्या घरात दिसणार का याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे। यानंतर एक दुःखद अपडेट म्हणजे टी सिरीजचे को-ओनर कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमारचे निधन झाले आहे। ती फक्त 20 वर्षांची होती। तिला कॅन्सर झाला होता आणि तिच्यावर जर्मनीत उपचार सुरू होते असे सांगण्यात येत आहे। टी सिरीजच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की प्रदीर्घ आजाराशी झुंज देत असताना 18 जुलै रोजी तिशाचा मृत्यू झाला। तिशा क्वचितच सार्वजनिक ठिकाणी यायची। तिला प्रसिद्धी झोतात राहणे आवडत नव्हते। 2023 मध्ये ॲनिमल या चित्रपटाच्या स्क्रीनिंग मध्ये ती शेवटची दिसली होती। इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार तिशा जर्मनीत कॅन्सरवर उपचार घेत होती। कुटुंबीय बराच काळ जर्मनीत राहून तिच्यावर उपचार करत होते, मात्र सर्व प्रयत्न करूनही तिला वाचवता आले नाही। गुरुवारी तिचा रुग्णालयात मृत्यू झाला। पिंकविलाच्या रिपोर्ट्सनुसार तिशाचा जन्म 6 डिसेंबर 2003 रोजी झाला होता। सार्वजनिक डोमेनमध्ये तिशाबद्दल खूप मर्यादित माहिती आहे। कार्यक्रमांमध्ये ती क्वचितच दिसायची। शेवटची रणबीर कपूरच्या ॲनिमल चित्रपटाच्या प्रीमियर मध्ये ती दिसली होती। टी सिरीजच्या बॅनरखाली ॲनिमल बनवण्यात आला होता। तिशाचे वडील कृष्ण कुमार यांच्याबद्दल सांगायचे झाले तर तो बेवफा सनम सारख्या चित्रपटातून खूप लोकप्रिय झाला होता। काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ते पूर्णवेळ निर्माते बनले। आज ते आणि त्यांचा पुतण्या भूषण कुमारसह देशातील सर्वात मोठ्या उत्पादन कंपन्यांपैकी एक टी सिरीज चालवत आहे। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।